हिंगोलीच्या पहेनी परिसरामध्ये आणि गिरगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। पहेनी इथं अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, तर वसमत भागातील गिरगाव परिसरामध्ये केळीच्या बागा आडव्या झाल्या। त्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। घरावरील पत्रे उडून गेल्यानं गावकऱ्यांना रात्र उघड्यावर काढण्याची वेळ आली। हिंगोलीच्या पहिणी गावामध्ये काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। या वादळी वाऱ्याची गंभीरता एवढी होती की या वादळी वाऱ्यामध्ये अनेक घरावरील पत्र उडून गेलेत। आपण एका घरामध्ये आहोत, आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते हे पत्र पूर्णतः उडून गेले, म्हणजे वाकलेल्या स्थितीमध्ये आहे। सुदैवाने या घरामध्ये जे आहे काल एक चिमुकली देखील होती, सुदैवाचं म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी ती मुलगी जी आहे ते बचावलेली आहे। आणि या घरातलं साहित्य देखील मोठं नुकसान झाले, कारण खाण्यापिण्याचं साहित्य देखील त्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता की हे जे साहित्य आता म्हणजे या पत्राच्या बाजूला आणून ठेवलेलं आहे, कारण हे तरी थोडंफार वाचलेलं आहे। कारण आता या घरामध्ये ज्वारी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, हे पूर्णतः जे आहे ते भिजलेल्या अवस्थेमध्ये आहे। कारण आता नेमकं जगायचं कसं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या घराची मालकीण जी आहे ती या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। ताई, मला सांगा, काल नेमकं ही जेव्हा घटना घडली तर तुम्ही कुठं होतात आणि कसं कसं नुकसान झालं याच्यामध्ये? आम्ही शेतात होतो सर, सगळी अशी नुकसान झाली तेव्हा। तर शेतातून आलं तर बघतो, म्हणलं मुलीला काही झालं नाही, हेच खूप मस्त भाग्य झालं म्हणलं आपलं, नाही तर म्हणलं काहीच राहिलं नाही। म्हणलं लेकरं घरी राहतात, इथे 2 मुलं माझे बाहेर गेलते, काकूकडे बसले होते जाऊन, पण ती काय घरात बाहेर नव्हती गेली। बाकीच्या वस्तू तसं पूर्ण सगळ्या त्या पत्राखाली दबून ताई, गेल्या। मला सांगा, नेमकं या पत्रामध्ये नेमकं काय काय तुमचं भिजलेलं आहे, त्याच्यामध्ये साहित्य काय काय होतं एकंदरीत? कडधान्य सगळं, गहू ज्वारी होती, सगळं माझा किराणा पूर्ण सामान होतं, चटणी मिठाचे डबे, रॅक, गॅस, चूल सगळं तिथं दबून गेलेलं आहे। बाकीचं तिने जितकं तिथं लहान चिमुकली असल्या बाकीचा पसारा सगळा तिने इकडे घेऊन आली ती, पण तरी पण तिला पण तुझ्या पत्र थोडं पण लागलंय पत्र, पण तिला वाटलं माझी आई घरी नाही, आपण काय खावं काय करून, तिने एवढ्या आल्या वस्तू पण तिला सरकत नाही, पण तिने सरकवल्या। आता ताई, मला सांगा, याच्यामध्ये साहित्य भिजलेले, पुढचं कसं? आता पुढचं काय करणार सर, आता कसं पण, आता काही इलाज नाही। आता आपल्याला आमच्या इकडे कोणी बघत नाही। कोण बघत नाही म्हणजे कोण कोण बघायला पाहिजे तुमच्याकडे? आता कोणी पण यायला पाहिजेत, आधार द्यायला पाहिजेत, आधार द्यायला कोण येणार आहे इकडे? म्हणजे ताईचं म्हणणं असं की प्रशासकीय अधिकारी असेल, सरपंच असेल, ते अद्यापर्यंत जे आहे ते या गावामध्ये म्हणजे पाहायला देखील आलेलं नाहीये। ज्या मुलीला काल गंभीर इजा झाली ती ताई आपल्यासोबत आहे। दीदी, मला सांगा, काल जेव्हा हे सुसरीचा वारा आला तर तू कुठं होती? मी घरातच होती। आणि हे साहित्य कसं काढलं तू सर्व? मला ते उचलायला नव्हतं, तरी पण मी वडू काढलं। जेव्हा हे पत्र पडले तेव्हा तू म्हणजे साईडला कुठं होती? इथं मी इथं होती। तुला कुठं लागलेलं आहे? पायाला लागलं। नंतर मग तू कोणाला बोललो का मदतीला वगैरे? नाही, पाऊस थांबवस तर कोणीच बाहेर नव्हतं। जेव्हा थांबला तेव्हा आई आली घरी। नुकसानीचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई आम्हाला लवकरात लवकर द्यावी, अशीच आता विनवणी या गावकऱ्यातून केली जात आहे। आता प्रशासन त्यांचे हाक कधी ऐकतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, पहिणी गाव, हिंगोली।